नमस्कार. श्री चांगदेव पासष्टी भाग 5 आणि ओवी संख्या 19. ओवी संख्या 19. सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणा विण जाणीजे त्रिपुटी हे. सुताचिये गुंजे आत बाहेर नाही दुजे, तेवी तीनपणा विण जाणीजे त्रिपुटी हे. पतंग उडवताना जी सुताची किंवा दोऱ्याची जी चक्री असते ती वस्तुतः सुतानीच गुंडाळलेली असते, दोऱ्यानीच गुंडाळलेली असते. तिथे सुताशिवाय किंवा दोऱ्याशिवाय दुसरे काहीच नसते. त्याप्रमाणे एक चैतन्यच द्रष्टा, दृश्य आणि दर्शन यांना प्रकाशित करत असते. या ठिकाणी हे नेहमी लक्षात ठेवावे की दृश्य शब्द आला की यात रूप, रस, गंध, नाद आणि स्पर्श हे समाविष्ट आहेत. त्यामुळे चैतन्य तत्व या त्रिपुटीला आधार आहे. पण चैतन्याच्या ठिकाणी असे तीन भाव कधीच उत्पन्न होत नाही, तर चैतन्य तत्व सदैव या तीनपणा वाचूनच असते. द्रष्टा, दृश्य, दर्शन हे जरी तीन असले तरी त्यांना प्रकाशित करणारे चैतन्य तत्व मात्र एकच एक आहे. म्हणून हे चैतन्य तत्व म्हणजे संवित्ती जी आहे ती तीनपणा वाचून आहे, तीनपणा विण आहे. चांगदेवा जाण या परी, चांगदेवा जाण या परी, द्रष्टा दृश्य आदी असे हरी, द्रष्टा दृश्य आदी असे हरी, हा असे रे खरोखरी चिद्विलास, हा असे रे खरोखरी चिद्विलास. तसे पाहिले तर बंध मोक्ष ह्या अवस्था मुळात नाहीतच. केवळ आणि केवळ अज्ञानी जीवांच्या अपेक्षाने शास्त्राने त्या केवळ कल्पिल्या आहेत. ओवी क्रमांक 20. नुसदे नुसदे मुख जैसे, देखीच तसे दर्पणामिसे. नुसते मुख जैसे, देखीच तसे दर्पणामिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. नुसते मुख जैसे, देखीच तसे दर्पणामिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. आपण आरशात आपले मुख पाहतो. आपण आरशात आपले मुख पाहतो त्यावेळी मुख हे बिंब म्हणून ओळखले जाते व आरशात प्रतिबिंबित झालेले मुख हे प्रतिबिंब म्हणून ओळखले जाते. या बिंब प्रतिबिंबाच्या खेळात आरसा फार मोठी भूमिका बजावतो. पण मुख मुखाच्या ठिकाणी आहे तसेच असते, आहे तसेच आहे. त्याला बिंब ही उपाधी केवळ आणि केवळ प्रतिबिंबामुळे आलेली आहे आणि इथेच द्वैत दृढ व्हायला सुरुवात होते. मुख मुखाचे ठिकाणी सदैवच आहे, पण आपण ते आहे तसे जाणत नाही. पण आपण ते आहे असे जाणत नाही व जाणण्यासाठी आरशाची मदत घेऊन त्यात आपण मुख बघतो आणि इथेच सारे चुकते, आणि इथेच सारे चुकते व द्रष्टा दृश्य आदी अशा भावांची प्रतीती येऊन द्वैत भावना बळावते, मूळ धरते व उपाधीच्या गुंताड्यात आपण अडकतो व मुखाच्या ठिकाणी व्यर्थ बिंब ही उपाधी विनाकारण येते. कारण
ही केवळ प्रतिबिंबामुळे आलेली आहे. प्रतिबिंब ही केवळ प्रतिबिंबामुळे आलेली आहे. प्रतिबिंब दिसले तरी काही वेगळे घडेना तरी. प्रतिबिंब दिसले तरी काही वेगळे घडेना तरी मुख मुखाचेच परी राहतसे. मुख मुखाचेच परी राहतसे. ओवी क्रमांक 21. तैसे तैसे न वचता भेदी संवित्ती गमे त्रिदी. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिदा. हेची जाण प्रसिद्धा उपपत्ती या. हेची जाण प्रसिद्धा उपपत्ती या. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिदा. हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. तात्पर्य. संवित्तीमध्ये म्हणजे आपल्या स्वस्वरूपात काहीच बिघाड किंवा भेद न होता केवळ आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला जाणत नसल्यामुळे या एका अविद्येच्या उपाधीमुळे आपल्याला अफूट अशा चैतन्य तत्वात किंवा संवित्तीमध्ये द्रष्टा, दृश्य आदी व दर्शन असा तीनपणा आलेला वाटतो. हे वाटणे म्हणजेच अज्ञान होय. हे वाटणे म्हणजेच अज्ञान होय. इथे भेद नसूनही तो भेद आहे असे व्यर्थ वाटते. म्हणून हे चांगदेवा, तेथे एकच एक अफूट असे चैतन्य तत्व आहे. हीच अभेदाविषयीची खरी उपपत्ती समज. तैसे रे मूलतत्व एक. तैसे रे मूलतत्व एक. तया वाटे व्हावे अनेक. तया वाटे व्हावे अनेक. होतसे आपणा सन्मुख आपणासी. होतसे आपणा सन्मुख आपणासी. तैसे रे मूलतत्व एक. तया वाटे व्हावे अनेक. होतसे आपणा सन्मुख आपणासी. यातही वटेश जाण. यातही वटेश जाण. अद्वैताची ही खूण. वैविध्यातही असे जाण तत्व एक. यातही वटेशा जाण. यातही वटेशा जाण. अद्वैताची ही खूण. वैविध्यातही असे जाण तत्व एक. ओवी क्रमांक असे जाण तत्व एक म्हणजेच अहम. अहम म्हणजे मी. अहम म्हणजे मी. अमुक तमुक मी असा अहम किंवा मी असा नाही. अमुक तमुक मी असा अहम किंवा मी असा नाही तर शुद्ध अहम किंवा शुद्ध मी हे असे शुद्ध मीचे स्फुरण वास्तविक आत्मस्वरूपाचेच आहे. वास्तविक आत्मस्वरूपाचेच आहे. पण आपण ते तसे समजत नाही. तर मी म्हणजे कुणी निराळा अमुक तमुक असे स्वतःला समजतो व मग जीव जगत सत्य वाटायला लागतात व त्याच्यापासून होणाऱ्या सुख दुःख हर्ष विषाद यांना आपण बळी पडतो. जीव व ब्रह्म हे दोन वेगवेगळे पदार्थ वस्तुता नाहीतच. पहिला असतो तेव्हा दुसरा नसतो. दुसरा असतो तेव्हा पहिला नसतो. आणि त्यावेळी मात्र नामरूपात्मक जीव जगताविषयी उपेक्षा वृत्तीचा येथे भाव नसतो. तर आत्मवत वृत्ती असते. कारण उपेक्षा वृत्ती मुळात चांगली नाही. कारण
उपेक्षा वृत्ती मुळात चांगली नाही. ओवी क्रमांक 22. तैसे ओवी क्रमांक 22. दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. या दोही माझी अंतरा दृष्टी पंगू होय. दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा. या दोही माझी अंतरा दृष्टी पंगू होय. पंचज्ञानेंद्रियेद्वारा आपण जे रूपरसगंध नाद स्पर्श हे जाणतो तेच खरोखरचे विश्व होय. यालाच दृश्यांचा पसारा असे म्हणतात. यालाच दृश्याचा पसारा असे म्हणतात किंवा यालाच दृश्याचा उभारा असेही म्हणतात. हाच उभारा विश्वरूपाने नटला आहे. हाच उभारा विश्वरूपाने नटला आहे. पारमार्थिक दृष्टीने किंवा एका चैतन्य तत्वाच्या दृष्टीने द्रष्टा दृश्य इत्यादी व दर्शन याबाबत ते चैतन्य तत्व केवळ अनभिज्ञ आहे. म्हणून या चैतन्य तत्वात त्रिपुटी आहे असा म्हणणारा आणि तसा शोध घेणारा विचार शेवटी पांगळा होऊन परततो. ब्रह्मबोध होताच जड विनाशी अशा नामरूपाच्या ठिकाणी जीव जगत स्वरूपाची सत्य व सुखदुःख हर्षखेद उत्पन्न करणारी अविद्या भ्रांती जाऊन एका शुद्ध चैतन्य तत्वाचाच हा सर्व नामरूपात्मक विलास आहे हे कळते. मग हा सर्व नामरूपात्मक संसार बंधरूप न वाटता मोक्षरूप वाटतो. तै होऊन ठाके संसारो मोक्षमय आघवा. तै होऊन टाके संसारो मोक्षमय आघवा असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे. स्वयंपाकात विष कालवले आहे हे कळले तर आपण ते ताट दूर फेकतो. त्याप्रमाणे एकदा अविद्या भ्रांती ही काय आहे हे जर अगदी मनापासून कळले की ते कळताच आपण आपोआप भ्रांतीमुक्त होतो. सीइंग इज डुईंग. झाड मुळासकट उपटले की मग संपूर्ण वृक्ष सुकायला काही जास्त वेळ लागत नाही. ओवी क्रमांक 23. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊ असे काही आणि दृश्यविण काही दृष्टत्व होणे. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊ असे काही आणि दृश्यविण काही दृष्टत्व होणे. जेव्हा स्वतंत्र रूपाने दृश्य म्हणजे रूपरसगंध नाद हे नाहीत व त्यांना प्रकाशित करणारे एकच एक चैतन्य तत्व आहे हे कळताच दृश्य इत्यादी हे मावळते. आता दृश्य इत्यादी जर नाहीतच तर साहजिकच द्रष्टा पण नाही. दृश्यच नाही तर द्रष्टा येणार तरी कुठून. वृत्ती आत्माकार म्हणजे चैतन्याकार झाली की द्रष्टा दृश्य दर्शन ही केवळ आणि केवळ अज्ञानामुळे मानलेली जी त्रिपुटी आहे ती वस्तुतः नव्हतीच असे कळते किंवा ती कुठे जाते चांगदेवा हे समजत नाही.
ओवी क्रमांक 24. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टित्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. दृश्य असेल तरच द्रष्टा व दर्शन संभवेल. दृश्य असेल तरच द्रष्टा व दर्शन संभवेल. व जर दृश्यच नसेल तर द्रष्टा व दर्शन या दोघांचा अभाव होता हे कळेल. पंचज्ञानेंद्रियाने जे ज्ञान होते ते आपल्याहून भिन्न नाही हे कळताच द्रष्टा लय पावतो व दर्शन संभवतच नाही. दृश्य होताच नाहीसे, दृश्य होताच नाहीसे, दोघे राहतील कैसे. दृष्टी दृष्टत्व हे आपसे निघूनी जाती. दृष्टी द्रष्टा हे आपसे निघून जाती. नमस्कार.